Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी प्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि फायनली आपला जो प्रॅक्टिस सेट 2.6 म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा शेवटचा प्रॅक्टिस सेट आणि आपलं प्रकरण पण इथे संपणार आहे. त्यातले आपण बघत आहोत खूप महत्त्वाचे वर्ड प्रॉब्लेम. सो लेट्स सी व्हाट इज द नेक्स्ट एक्झाम्पल और नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम. मजा येते हे वर्ड प्रॉब्लेम सोडवायला. फक्त काय करायचं 2-3 टाइम्स रीड करा, तुम्ही समजून घ्या. समजून घेतल्यानंतर तुम्हाला काहीही अडचण इथे येणार नाहीये. सो फॉर एक्झाम्पल आहे सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन इन द फर्स्ट. सुयश नावाचा मुलगा आहे. काय आहे? सुयश. पहिले समजून घ्या. सुयश नावाचा एक मुलगा आहे. त्याने काय दिलेलं आहे? 5 times the score of the second test in same as a square. काही समजलेलं नाहीये मला. फक्त एवढं समजलं की सुयश नावाचा मुलगा आहे, त्याने 2 परीक्षा दिलेल्या आहे. एक फर्स्ट युनिट टेस्ट, ही काय आहे तुमची फर्स्ट युनिट टेस्ट, आणि दुसरी काय आहे तुमची सेकंड युनिट टेस्ट. दुसरी काय आहे तुमची सेकंड युनिट टेस्ट. पहिली घटक चाचणी, दुसरी घटक चाचणी. आता जी तुमची ऑगस्ट मध्ये येईल ती तुमची फर्स्ट युनिट टेस्ट. मग सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट. बरोबर आहे. पहिली युनिट टेस्ट आपली पहिल्यांदाच देत असतो आपण. 8वीला असो, 9वीला असो, 10वीला असो. आपल्याला थोडेसे मार्क्स कमीच पडतात कारण की नवीन सिलेबस, सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे थोडं घाबरलेलं असतं, त्याच्यामुळे लेस मार्क. पण या सुयशला सेकंड युनिट टेस्ट मध्ये काय झाले? +10 एक्स्ट्रा 10 मार्क्स मिळाले. कशापेक्षा? फर्स्ट युनिट टेस्ट पेक्षा. देन 5 times द स्कोर. मग त्यांनी सेकंड कंडिशन दिलेली आहे. मग आपण एक काम करू शकतो की समजा सुयशला पहिल्या युनिट टेस्ट मध्ये x मार्क्स मिळाले. सपोज ही गॉट x मार्क्स इन द फर्स्ट युनिट टेस्ट. मग त्याला सेकंड युनिट टेस्ट मध्ये किती मिळतील रे? 10 जास्त ना. मग x + 10 म्हणजे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायला आपल्याला मदत होईल. काय केलं आपण? फर्स्ट युनिट टेस्टचे मार्क्स x मानले, मग सेकंड युनिट टेस्टला त्याला 10 जास्त पडले म्हणजे x + 10 झाले. मग आता इथपर्यंत आपल्याला समजलं. इथपासून ते इथपर्यंत ही जी फर्स्ट कंडिशन आहे ती समजली आणि त्याच्यानुसार काय केलं हे आपण फ्रेम सुद्धा केलं. सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड युनिट टेस्ट दॅन इन द फर्स्ट पेक्षा त्याला दुसऱ्या युनिट टेस्ट मध्ये जास्त मार्क मिळाले. 5 times द स्कोर ऑफ सेकंड युनिट टेस्ट. काय म्हणतात ते? 5 times. टाइम्स म्हणजे काय सांगितलं? मल्टिप्लाय. 5 times the score of second unit test. Score of second unit test. Second unit test चा काय जो स्कोर होता ना, 5 times the score of second unit test is same म्हणजे इक्वल. पुढचं वाचते बघा. is same as the square of. मी वाचते आणि एक एक गोष्ट कृती करते. काय म्हणतात ते? 5 times म्हणजे टाइम्स म्हणजे काय सांगितलं? हे तुमचे 5 मल्टिप्लाय म्हणजे टाइम्स. 5 times द स्क्वेअर ऑफ सेकंड युनिट टेस्ट. काय म्हणतात ते? 5 times द स्कोर ऑफ द सेकंड युनिट टेस्ट. ही काय आहे? सेकंड युनिट टेस्ट. सेकंड युनिट टेस्ट is the same as square of is same as the square of the score in the first unit test. इथं काय घ्यावं लागणार आहे? फर्स्ट युनिट टेस्टचा स्कोर. ही तुमची दिलेली कंडिशन आहे. काय म्हणतात? 5 times the score of second unit test is equal to the square of first unit test. आता याच्यात फक्त व्हॅल्यू टाकायच्या. 5 times मग आपल्याला आन्सर मिळेल. सेकंड युनिट टेस्ट काय मार्क किती आहे? सेकंड युनिट टेस्टचे x + 10. झालं. हे सोडून घेऊया आणि फर्स्ट युनिट टेस्टचा स्क्वेअर. मग फर्स्ट युनिट टेस्टचे मार्क्स आपण x मानले, त्याचा स्क्वेअर करायचा. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम होईल आणि आपल्याला आन्सर काढायला खूप सिंपल जाणार आहे. ठीक आहे. आता आपण काय घेणार आहोत? सोल्युशनला इथून आपण काय करणार आहे? छानपैकी सुरुवात करूया आपल्या सोल्युशनला मस्तपैकी. ठीक आहे. पहिले काय करूया आपण? काय मांडलं? जी सेकंड ही तुमची, हा तुमचा सुयश आहे. हा तुमचा काय आहे? सुयश नावाचा मुलगा. ही त्याची फर्स्ट युनिट टेस्ट, ही त्याची सेकंड युनिट टेस्ट. फर्स्ट युनिट टेस्टचे मार्क्स x मानले, दुसऱ्या युनिट टेस्टचे मार्क 10 ने जास्त आहे, x + 10. मग काय करूया? लेट द मार्क्स ऑफ सुयश in first unit test is equal to x मानूया. मग तेच आपण आता therefore the marks in second unit test, therefore the marks
मार्क्स इन सेकंड युनिट टेस्ट. सेकंड युनिट टेस्ट मधले काय होतील त्याचे x+5. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. आता आपण जाणार आहोत बाय दी गिवन कंडिशन. ओके, बाय दी गिवन कंडिशन, तुम्ही दिलेल्या अटीनुसार. बाय दी गिवन, आता एकदा समजून घेतलं की आपण बरोबर फ्रेम करू शकतो आणि आन्सर सुद्धा काढू शकतो. सगळ्यात पहिले उदाहरण समजून घ्यायचं, वाचायचं 4-4, 5-5 वेळा वाचायचं, काय करू शकतो विचार करायचा आणि सोडवायचं बाय द गिवन कंडिशन. आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे एक्झाम्पल ना असे फटाफट सॉल्व्ह करता येईल. फक्त प्रॅक्टिस महत्वाची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जर एकदा सोडवलं आणि नंतर डायरेक्ट बोर्डाच्या पेपरच्या वेळेस नाही येणार तुम्हाला सोडवता. आता तुम्ही 2-2, 4-4, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन हा 12 मार्काचा लेसन आणि पहिला लिनियर इक्वेशन 12 24 मार्काचं आपलं मॅथ्स क्लिअर झालं इथे. हे किती महत्वाची गोष्ट आहे. मग तुम्ही एक उदाहरण 5-5 वेळा 10-10 वेळा सोडवा, कारण तुम्हाला बोर्डाला खूप मार्क्स मिळवायचे आहे आणि 10वीचे बोर्डाचे मार्क्स खूप महत्वाचे असतात. कुठे ना कुठे आपला जे आहे ऍडमिशनसाठी सगळ्या प्रोसेससाठी इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामुळे तुम्ही ह्या एक्झाम्पल्सची खूप सारी प्रॅक्टिस करा. बघा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. सगळे म्हणतात ना, अरे बोर्डाचा पेपर आहे, मार्क्स मिळवायचे, मिळवू शकतात. पैकीच्या पैकी मुलांना 100 पैकी 100 मार्क टक्केवारी मिळालेली आहे. मॅथ्समध्ये 40 आउट ऑफ 40 हे सगळं मिळालेलं आहे. पण का, त्यांनी खूप कष्ट केलेत. तुम्ही जर अशा आरामशीर राहणार तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीये. सो बाय द गिवन कंडिशन काय म्हणतात, 5 टाइम्स द स्कोर ऑफ सेकंड युनिट टेस्ट. सेकंड युनिट टेस्टचा स्कोर काय आहे, x+10 इज सेम म्हणजे इज इक्वल सेम ॲज द स्क्वेअर ऑफ द स्कोर इन फर्स्ट युनिट टेस्ट. फर्स्ट युनिट टेस्टचा स्क्वेअर काय आहे, स्कोर काय आहे, x मानलेला आहे. आता आपण हे सॉल्व्ह करूया आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवून घेऊया. सो आपण हा 5 आणि x यांचं 5x होईल, प्लस साइन ॲज इट इज 5 × 10 50 होईल आणि x² होईल. आता आपण काय करू, हा नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचा, त्याच्यामुळे तो तिकडेच ठेवूया. x² हा +5x इकडे जाताना -5x होईल, हा +50 इकडे जाताना -50 आणि हा =0. आता पुढे काय, पुढे फॅक्टरायझेशन मेथड. -50 तुमचे हे आले पाहिजे, काय आले पाहिजे, -50 मल्टिप्लिकेशन -50 आलं पाहिजे आणि ॲडिशन -5 आली पाहिजे. याला बॉक्स करते म्हणजे थोडं गोंधळ होणार नाही. सांगा अशी फॅक्टर. 10 × 5 = 15 बरोबर. 10 × 5 = 50 बरोबर येत आहे. मग आता याला मायनस द्यायचं की याला मायनस द्यायचं, तुम्हाला काय पाहिजे, इथे मायनस साईन पाहिजे आहे. समजा मी चुकून आता याला मायनस दिलं, समजा याला मायनस दिलं, फरक काय पडतो बघा, समजून घ्या. म्हणजे हे चिन्ह देताना खूप काळजी घ्यायची. चिन्ह देताना काळजी घेतली नाही तर तुमचं सगळं आन्सर चुकणार आहे. हे -50 अरे म्हणतात टीचर -50 तर आलेलं नाही, पण त्यांनी ॲडिशन किती दिली पाहिजे, 10 + -5 प्लस मायनस बिकम मायनस. सो 10 - 5 किती आले तुमचे, +5 आले. चूक चालेल का, नाही, आपल्याला -5 पाहिजे. म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल, याला मायनस साईन द्यावं लागेल. मग -10 मधून +5 गेले तर 5 उरले. चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या मायनस आहे म्हणून त्याचं चिन्ह आपण इथे देणार आहोत. सो अशा पद्धतीने ह्या छोटे बारकावे जे आहे हे लक्षात ठेवा. सिली मिस्टेक आपण करतो आणि आपले मार्क्स जातात. मग आपण काय करणार, इथे याला x आणि याला x लावून देणार आणि हे रिप्लेस करूया आता आपण. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं कसं फ्रेम होईल रे, सो x² हा -5x गायब करून -10x + 5x - 50 = 0. त्यानंतर आपण 2-2चे ग्रुप्स करत असतो आणि कॉमन काढतो. इथे x आहे, इथे x आहे, x कॉमन निघाला, इथे उरला x - 10 प्लस इथे 5 ने 50 ला भाग जातो, सो इथे 5 कॉमन निघाला, मध्ये x. आता बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर प्लस चिन्ह आहे म्हणून मधले चिन्ह बदलायची गरज नाहीये. सो 5 हाऊ मेनी जा 50, 5 10 जा, सो इथे x - 10 = 0. दोन्ही ब्रॅकेट सेम आले की समजायचं आपण बरोबर वी आर ऑन द राईट ट्रॅक. ओके, सो x - 10 आणि इथे x + 5 = 0. मग आता ऑर करणार, दोघांना काय करणार, 0 0 देणार, एक मायनस येणार, ते आन्सर आपल्याला कॅन्सल करावं लागणार आहे. सो इथे काय करणार, x - 10 = 0 और x + 5 = 0. सो इथे काय होणार, देअरफॉर x = 0, हा -10 इकडे जाताना +10, सो x ची व्हॅल्यू इथे +10 ही ॲक्सेप्टेबल आहे. बट x = हा +5 इकडे जाताना -5, x = -5. सो -5 व्हॅल्यू इज नॉट ॲक्सेप्टेबल बिकॉज मार्क्स आर नेव्हर निगेटिव्ह.
तुम्ही म्हणाल टीचर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तर असतात ना निगेटिव्ह मार्क. येस, तुमची जेई किंवा बाकीचे जे एक्झाम्स असतात त्याला निगेटिव्ह मार्किंग असते, पण आपलं हे साधं उदाहरण आहे, त्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्क्स घ्यायचे नाहीये. देअरफोर काय लिहिणार ते तुम्ही इथे लिहिताना काय लिहिणार आहात, देअरफोर x is equal to -5 is not acceptable because marks are never negative. So because marks are not negative. मग ही ऍक्सेप्ट नाही तर मग x ची व्हॅल्यू किती आली, x ची व्हॅल्यू तुमची इथे आलेली आहे काय, लेट द मार्क्स इन सुयश. फर्स्ट युनिट टेस्टचे मार्क मिळाले ना किती, x म्हणजे 10 मार्क्स मिळालेले सुयशला. देअरफोर द मार्क्स ऑफ सुयश ओके इन फर्स्ट युनिट टेस्ट पहिल्या घटक चाचणीमध्ये मिळणारे मार्क्स आपण x मानले होते ना बघा इथे, द मार्क्स ऑफ सुयश इन फर्स्ट युनिट टेस्ट x. मग आपले x ची व्हॅल्यू 10 आलेली आहे, 10 मार्क्स मिळालेले आहे पहिले. मग आता आपल्याला सेकंड युनिट टेस्ट मध्ये त्याला बिचारायला 10 जास्त, म्हणजे त्याने जास्त अभ्यास केला त्याला 10 मार्क्स जास्त मिळाले. देअरफोर द मार्क्स ऑफ सुयश इन सेकंड युनिट टेस्ट मधले मार्क काय आहे, सेकंड युनिट टेस्ट. ओके, सेकंड युनिट टेस्ट मध्ये काय x+10 झालेले आहे. सो x+10 म्हणजे 10+10 ऑलरेडी पहिल्या युनिट टेस्ट मध्ये 10 आहे, मग 10 अधिक 10 किती झाले 20 मार्क्स. भाऊला किती मिळाले 20 मार्क्स. पहिल्याच्यात भाऊनी कमी अभ्यास केला 10 मार्क्स मिळाले, दुसऱ्याच्यात जास्त अभ्यास केला 20 मार्क्स मिळाले. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपलं एक्झाम्पल छानपैकी झालेलं आहे. टेन्शन घ्यायचं नाही, पहिली गोष्ट काय करायचं, एक्झाम्पल 2-4 वेळा वाचायचं. मग आता काय केलं मी, फर्स्ट युनिट टेस्ट मधले x मानले, सेकंड युनिट टेस्ट मधले 10 ने जास्त म्हणून x+. इथे माझं चुकून 5 लिहिलं गेलं तर तरी म्हटलं रॉंग कसं काय झालं. ठीक आहे, बरोबर आहे. पहिल्या युनिट बघा, सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड युनिट टेस्ट, 10 मार्क एक्स्ट्रा आहे म्हणून इथे 10 मिळाले, म्हणून इथे काय झाले तुमचे 20. पण त्यांनी विचारलं फाइंड स्कोर इन फर्स्ट युनिट टेस्ट, फर्स्ट युनिट टेस्टच विचारले, मग फर्स्ट युनिटला त्याला 10 मार्क्स मिळालेले आहे. ठीक आहे, सो आपण काय केलं, पहिले फर्स्ट युनिटचे x मानले, सेकंड युनिट टेस्टचे x+10 मानले. गिवन कंडिशन नुसार 5 times of the score in the second unit test is equal to the square of the first unit test. त्याच्यानुसार हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम केलं. मग फॅक्टरायझेशन मेथडने फॅक्टर्स पाडले, मग निगेटिव्ह एक व्हॅल्यू आली ती नॉट ऍक्सेप्टेबल, मार्क्स आर नॉट निगेटिव्ह. त्याच्यानंतर आपल्याला मार्क्स मिळून गेलेले आहे. मग त्यांनी दिलेल्या कंडिशननुसार आपण टॅली करायचं का रे, टॅली करायचं का आपला आन्सर बरोबर आहे की नाही. इथे आपण कोपऱ्यात काय करूया, टॅली करूया. इथे टॅली करून बघूया त्यांची कंडिशन काय आहे. ही कंडिशन आहे ना, 5x+10 इज इक्वल टू x² येतोय का बघा. 5x+10 म्हणजे 10+10 इज इक्वल टू, इथे 10चा स्क्वेअर होईल कारण x². सो 10+10 किती झाले रे तुमचे 20, 10चा स्क्वेअर किती झाला 100, 25चा 100 इज इक्वल टू 100 झाले ना. एकदम राईट आन्सर आलेलं आहे, टॅली पण झालेलं आहे. सो अशा पद्धतीने सुयशचं हे एक्झाम्पल आपण छानपैकी सॉल्व्ह केलेलं आहे. आता बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला असेच 4-4, 5-5 मार्काचे एक्झाम्पल्स विचारतील, पण इथे 10च्या ऐवजी समजा 20 मार्क्स दिले, घाबरून जाऊ नका. सेम असं करायचं, इथे x+10 ने ना इथे तुम्ही x+ फक्त 20 करा. 5 टाइम्स आहे, तुम्हाला इथे 7 टाइम्स दिलं, 6 टाइम्स दिलं, 4 टाइम्स दिलं, तर इथे तुमचं 5 दिलेलं आहे. इथे काय करा तुम्ही, फक्त तो आकडा चेंज करून घ्या. सेकंड युनिट टेस्ट ॲज अ स्क्वेअर ऑफ स्कोर इन फर्स्ट युनिट अशा पद्धतीने दिलेलं असणार आहे. सो आकडे जरी बदलून दिले, आन्सर तुम्हाला एकदम मेथड माहिती झालेली की आपल्याला ह्या मेथड फॅक्टरायझेशन मेथड वापरायची, क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचं, निगेटिव्ह व्हॅल्यू इलिमिनेट करायची. एवढ्या 3 स्टेप जर माहिती झाल्या तर तुम्ही इझिली आन्सर हे काढू शकतात. म्हणजे काय करायचं, इन शॉर्ट सगळ्यात पहिली स्टेप काय, रीड केअरफुली. पहिलं जे आहे तुम्ही काय करायचं, कुठलंही एक्झाम्पल व्यवस्थित वाचायचं आहे. वाचल्यानंतर लेट एक्स आणि काय जे असेल ते करून घ्यायचं आहे कंडिशननुसार. त्याच्यानंतर कंडिशन त्यांनी दिलेली बाय दी गिवन कंडिशननुसार तुम्हाला इक्वेशन फ्रेम करायचं. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन बनायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवल्यानंतर फॅक्टरायझेशन मेथडने काय करायचे, त्याचे फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स पाडल्यानंतर जी निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह व्हॅल्यू काय करायची, एक कॅन्सल करून द्यायची. जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ती काय करायची, इक्वेशन मध्ये किंवा
आन्सर तिथे मिळणार आहे तुमचं. ओके, अशा पद्धतीने या स्टेप आहे, या स्टेप सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. सो स्टुडंट, दिस इज आवर नेक्स्ट एक्झाम्पल. 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. आता 4च एक्झाम्पल राहिले, पण ते खूप इम्पॉर्टंट आणि 4-4, 5-5 मार्क्सचे आहे. तर एक्झाम्पल काय सांगितलं, सगळ्यात पहिले रीड केअरफुली, 2 वेळा 4 वेळा वाचा, समजत नाही तोपर्यंत वाचा. सो मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट. मिस्टर कासम, कसम म्हणा, कासम म्हणा, मिस्टर कासम नावाची एक व्यक्ती आहे. त्यांचा कसला बिझनेस आहे? त्यांचा बिझनेस आहे अर्थन पॉट्स. अर्थन पॉट्स म्हणजे तुमचे मडके वगैरे असतात ना, हे असे मडके असतात बघा, असे मडके वगैरे बनवायचे, मातीचे भांडे वगैरे बनवायचे, असा काय आहे त्यांचा बिझनेस आहे. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. मातीचे भांडे बनवतात, त्यांचा मोठा छोटासा बिझनेस आहे. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. रोज काहीतरी फिक्स, आता फिक्स म्हणजे आपण तिथे एक्स मानावं लागणार आहे. काहीतरी एक विशिष्ट नंबर ऑफ पॉट्स ते बनवतात, एक्स. प्रोडक्शन ऑफ कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर. ओ माय गॉड, काही समजत नाहीये. नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन 1 डे. इफ प्रोडक्शन ऑफ कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600, फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. एका पॉटचा प्रोडक्शन अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. एका दिवसाला किती भांडे बनवतात ते मातीचे, आणि एका भांड्याला किती खर्च येतो ते काढायचे आपल्याला. ओके, ठीक आहे. हे तर समजलं, मिस्टर कासम नावाची एक व्यक्ती आहे. त्यांचा कसला बिझनेस आहे? अर्थन पॉट्स, मातीची भांडी बनवण्याचा बिझनेस आहे. ते काय करतात बिचारे, दिवसभरात ठरलंय मी एवढे भांडे बनवणार, एवढे पॉट्स बनवणार. ठीक आहे, इथपर्यंत आपलं क्लिअर झालं. आता इथून खरं आपलं सुरू होते कंडिशन. ओके, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40. ईच पॉट, आता दिवसाला ते काही पॉट्स बनवतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर म्हणून प्लस 40 केलं. काय करते मी, एक वाक्य वाचते बघा. प्रोडक्शन कॉस्ट, इथे काय करूया आपण, ही प्रोडक्शन कॉस्ट मानूया. समजा ही प्रोडक्शन कॉस्ट, प्रोडक्शन बनवण्याचा खर्च. कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. 40 मोर दॅन 10 टाइम्स ऑफ टोटल नंबर ऑफ पॉट्स. 10 टाइम्स म्हणजे इंटू 10 टाइम्स इंटू टोटल नंबर ऑफ पॉट्स. इथे टोटल नंबर ऑफ पॉटची अमाऊंट येईल, असं काहीतरी इक्वेशन फ्रेम होते बघा. परत एकदा हे पाहिजे मी रफ करून टाकते समजावून सांगण्यासाठी, कारण हे जरा गडबड आहे. तुम्ही म्हणाल टीचर तुम्ही कसं काय बनवलं, याला खूपच अभ्यास करावा लागणार आहे, समजून घ्यावा लागणार आहे. प्रोडक्शन कॉस्ट इथे घेऊया आपण. प्रोडक्शन कॉस्ट, बनवण्याचा खर्च. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन 40 म्हणून प्लस 40 मोर दॅन 10 टाइम्स इंटू 10 टाइम्स. टोटल नंबर ऑफ पॉट, टोटल नंबर ऑफ पॉट्स माहिती नाहीये. समजा टोटल नंबर ऑफ पॉट्स रोज बनवतात ते एक्स मानले. ओके, झालं ना, मग आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. प्रोडक्शन कॉस्ट किती झाली, एका पॉटला किती लागतात त्यांना, एवढा खर्च येत असतो. एवढा खर्च येतो, तर ते किती पॉट बनवतील आणि त्याचा खर्च किती तो काढायचा आहे. आलं लक्षात. मग आता आपण हे इक्वेशन फ्रेम आपलं झालेलं आहे 10 इंटू एक्स. हा काय झाला, एका पॉटचा प्रोडक्शन खर्च झाला. 10x प्लस 40 काय झाला, एका पॉट. इथे काय दिले त्यांनी, नंबर ऑफ पॉट्स माहिती का आपल्याला नाही, म्हणून ते काय केले आपण एक्स मानले आणि एक इक्वेशन तयार करून घेतलं आणि नंतर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. पुढे बघा, इथपर्यंत क्लिअर झाला. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ each pot is 40 more than total number of pots in 1 day. If production cost of all pots per day, जर प्रोडक्शन कॉस्ट ही किंमत दिलेली किती, ₹600 दिलेली आहे, म्हणजे एक इक्वेशन फ्रेम होईल 10x प्लस 40 इज इक्वल टू 600. ही इक्वेशन फ्रेम होणार आहे. ते म्हणतात इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पर डे इज 600, फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉटची किंमत किती आहे आणि ते बनवण्याचा खर्च किती तो काढायचा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला हे एक्झाम्पल नीट समजणार नाही. समजा तुमचा एखादा बिझनेस आहे किंवा माझा एखादा बिझनेस आहे. समजा माझा एक बिझनेस आहे की रोज एक काय घेऊ, रोज एक मी काय करते, पेन्सिल बनवण्याचा माझा एक बिझनेस आहे. काय आहे, माझा पेन्सिल बनवण्याचा बिझनेस आहे. ती पेन्सिल बनवायला मला लागतात रोज ₹2 लागतात. तर एक पेन्सिल बनवायला लागतात ₹2. अशा दिवसात मी किती पेन्सिल बनवते, 10 पेन्सिल. किती बनवते, 10 पेन्सिल तयार करते. या पेन्सिल्स आहेत.
मग अशा मग 10 पेन्सिलचा खर्च किती येईल माझे 20 रुपीज. एका पेन्सिलला 2 रुपये खर्च तर त्याच पद्धतीने हा तुमचं मिस्टर कसम आहे ते एक स्पॉट दिवसभरामध्ये तयार करतात. एक स्पॉट दिवसभरामध्ये तयार करतात. मग टोटल नंबर ऑफ जे पॉट्स आहे म्हणजे टोटल एक स्पॉट दिवसभरात तयार करतात आणि एका पॉटचा खर्च किती आहे तुमचा 10x. हे दिवसभरात तेवढे पॉट तयार करतात आणि 10x + 40 हा एका पॉट म्हणजे एक मडकं बनवण्याचा किंवा एक पॉट तयार करण्याचा खर्च आहे आणि सगळे मिळून त्याचा जो खर्च येतो तो 600. दिवसभरात जेवढे बनवतो त्याचा खर्च किती आहे किंवा त्याने काय दिलेलं आहे ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. ते बनवण्याचा खर्च 600 रुपये आहे. असं एक इक्वेशन फ्रेम होणार आहे आणि नंतर आपण काय करणार आता हे सॉल्व्ह करणार आहे छान पैकी. ओके, छानपैकी फ्रेम करूया. काय आहेत आपल्याकडे मिस्टर कासम. हे काय आहे मिस्टर कासम आहे. त्यांचा काय आहे अर्थन पॉट बनवण्याचा एक छोटासा छानपैकी काय आहे बिझनेस आहे. दिवसभरात ते किती बनवतात x. सो लेट कासम मेड x pots in a day. दिवसभरात x pots बनवतात आणि प्रोडक्शन प्रत्येक बनवण्याचा खर्च काय आहे त्यांनी सांगितलं आहे की +40. काय सांगितलं त्यांनी प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर म्हणून +40 and 10 times दॅन टोटल नंबर ऑफ पॉट x मानले. अशा पद्धतीने आहे. सो प्रोडक्शन अशा पद्धतीने समजून घ्या. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉटचा प्रोडक्शन कॉस्ट इज इक्वल टू 10x + 40. आता त्यांनी दिलेल्या कंडिशननुसार बाय द गिवन कंडिशन काय कंडिशन आहे रे त्यांची कंडिशन अशी आहे की एवढे पॉट्स बनवतात. पॉट्स किती बनवतात कासम x. एक पॉट बनवण्याचा खर्च किती 10x + 40 आणि टोटल बनवण्याचा खर्च 600. सो अशा पद्धतीने त्यांनी कंडिशन दिली आहे. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं फक्त. x × 10x किती झाले तुमचे 10x² + x × 40 काय आले 40x इज इक्वल टू 600. आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करूया. 10x² + 40x हा +600 इकडे जाताना -600 केला आणि इज इक्वल टू 0. आता आपण ह्याचं जर ऑब्झर्व केलं याला 10 ने भाग जातो याला पण 10 ने आणि याला पण 10 ने. डिवाइड बोथ साइड बाय 10 करून घेऊया. डिवाइड बोथ साइड बाय 10. आता मी हे इकडे तुम्हाला करून दाखवते म्हणजे खिचडी होणार नाही. बघा 10x² डिवायडेड बाय 10 40x. हे केलं तरी चालेल तुम्ही डायरेक्टली. -600 डिवायडेड बाय 10 आणि 0 डिवायडेड बाय 10. हे 10 कॅन्सल झाले. इथे 10 × 1 = 10 10 × 4 = 40 आणि 0 कॅन्सल झाले. आणि 0ला 10 ने डिवाइड केलं 0च येणार आहे म्हणजे इथे उरला काय तुमचा x². मग इथे केल्यानंतर आपण डायरेक्ट मिळणार आहे x². त्यानंतर +4x छोटं झालं बघा आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं झालं. -600 10 ने 600ला केल्यानंतर 60 येणार आहे आणि इज इक्वल टू 0. आता पुढचं येईल तुम्हाला -60 फॅक्टर्स आले पाहिजे आणि 4 त्याची ॲडिशन आली पाहिजे. असे कुठले 2 फॅक्टर्स आहे सांगा बरं. -60 10 6 जा ना 10 6 60 10 6 जा. पण आपल्याला इथे काय पाहिजे +4 पाहिजे म्हणजे याला प्लस मोठ्या संख्येला प्लस असलं की मग काही टेन्शन नाही आहे. मग अशा पद्धतीने आपण काय करूया आता इथे फॅक्टर्स पाडून घेऊया. ठीक आहे. मग x² + 4x रिप्लेस केला कशाने याला x जोडून द्या आता. +10x -6x -60 इज इक्वल टू 0. 2 2 चे ग्रुप करा केले कॉमन काढा. इथे x आहे इथे x आहे x कॉमन निघेल x + 10. ओके. इथे बघा ह्या -6 ने 60ला भाग जातो. दोन्ही ब्रॅकेट सेम आले पाहिजे. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस घेतला. आता -6 कॉमन काढला. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यानंतर मधले चिन्ह काय होतात बदलतात. हे फिक्स लक्षात ठेवा. सो हा x उरला इथे. आता हा मायनस होता हा काय झाला प्लस झाला. दोन्ही ब्रॅकेट दुसरा ब्रॅकेट लगेच कळलं पाहिजे x + 10 दुसरा ब्रॅकेट x + 10 आलाच पाहिजे. कुठल्याही कंडिशनमध्ये नाही आला की समजायचा आन्सर चुकलेला आहे तिकडे. ठीक आहे. सो x + 10 आहे ना
मग इथे काय करणार तुम्ही 6 10 जा 60 इज इक्वल टू 0. आले की नाही, दोन्ही ब्रॅकेट सेम आले की नाही? येस, ब्रॅकेट सेम आले मीन्स वी आर ऑन दी राईट ट्रॅक. सो दोघांच्या ऐवजी आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहूया आणि याला एका ब्रॅकेटमध्ये आणि मग ऑर करून काय करणार, सेपरेट करणार आहोत. ओके, मग आता बघा x plus 10 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. So x is equal to, हा प्लस 10 आहे, इकडे जाताना मायनस 10 होणार आहे. सो x is equal to मायनस 10. मग नंबर ऑफ पॉट्स हे मायनस 10 कधी असणार आहे का नाही, नॉट ॲक्सेप्टेबल होईल. सो x is equal to, हा 0 इज मायनस 6, इकडे जाताना प्लस 6. सो x is equal to 6. मग आता ते नॉट ॲक्सेप्टेबल का आहे त्याचं रिझन लिहून टाका पटकन. x इज इक्वल टू मायनस 10 इज नॉट ॲक्सेप्टेबल, इज नॉट ॲक्सेप्टेबल, हे ॲक्सेप्टेबल नाही आहे बिकॉज नंबर ऑफ पॉट्स आर नॉट निगेटिव्ह, बिकॉज नंबर ऑफ earthen pots आर नॉट निगेटिव्ह, आर नॉट निगेटिव्ह नाही म्हणून ते आम्ही ते घेऊ शकत नाही. मग आम्हाला आलं ना, आमचं आन्सर मिळालं. काय मिळालं आम्हाला आन्सर? आम्हाला आन्सर मिळालेलं आहे कासम मेड एक्स पॉट्स इन अ डे. देअरफॉर मिस्टर कासम मेड एक्स पॉट्स म्हणजे किती पॉट्स बनवतात दिवसात? हेच ना, 6 पॉट्स 6 मडके किंवा 6 मातीचे भांडे बनवतात. 6 पॉट्स इन अ डे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे, मग त्यांनी विचारलं फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. एका पॉटला किती खर्च वाटतो आणि पॉट्स ही मेक्स पर डे 6 पॉट्स बनवतात. मग फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. 1 पॉटचा प्रोडक्शन कॉस्ट किती येतो? 1 पॉटचा प्रोडक्शन कॉस्ट हा आहे, तो आपण काढू शकतो लगेच. देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, एका पॉटला किती खर्च येतो तो आपण ऑलरेडी मांडलाय बघा इथे. किती? 10x plus 40. याच्यात फक्त किंमत टाकायची 10x plus 40. ठीक आहे. सो x ची व्हॅल्यू किती आली तुमची? 6 टाकली प्लस 40. 10 into 6 किती झाले? 60. 60 plus 40 किती झाले? 100. सो प्रोडक्शन कॉस्ट किती आला? 100 रुपीज. किती आले? 100 रुपीज. एका पॉट बनवायला जर 100 रुपये लागतात, मग साधी गोष्ट आपलं टॅली पण होते ना इथे. एक पॉट बनवायला जर 100 रुपये लागतात तर असे 6 पॉट बनवतात कासम. मग किती झाले? 600 रुपीज. आलं की नाही? मग 600 रुपीजचं आहे बघा. कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स इज 600. झालं ना, टॅली पण झालं. म्हणजे किती छान सोपं उदाहरण होतं. बरेच विद्यार्थी खूप वाटतं की हे अवघड उदाहरण आहे, पण काही टेन्शन घेऊ नका. जो मिस्टर कासम आहे ते कासम एका दिवसाला एक्स पॉट बनवतात असं माना. त्याचं एका भांड बनवण्याचा खर्च किती आहे? त्यांनी दिलेल्या कंडिशन नुसार ही कंडिशन तयार करून घ्या. ते काय म्हणतात? 40 more than 10 times of total number of pots they made in 1 day. 1 day मध्ये आपण म्हणून त्याच्यानुसार आपण असं बनवून घेतलं बाय द गिवन कंडिशन की एवढे नंबर ऑफ पॉट्स पर डे, त्यांचा एका पॉटचा खर्च इज इक्वल टू 600. आणि मग हे केल्यानंतर हे छोटं केलं, डिवाइड बाय 10 केलं, हे मिळालं. आणि हे मिळाल्यानंतर आपण काय केलं? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला इथे मिळालेलं आहे, त्याचं फॅक्टरायझेशन मेथडने अशा पद्धतीने सॉल्व्ह करून घेतलं, फॅक्टर्स पाडले. जी निगेटिव्ह व्हॅल्यू आली आहे ती आपण नॉट ऍक्सेप्टेबल म्हटलं, x इज इक्वल टू -10. त्याला रिझन पण लिहिलं. मग कासम एका दिवसाला किती पॉट्स बनवतात? 6 पॉट. मग त्याचा खर्च किती आहे? खर्च आपण हा मांडला होता, मग त्याच्यात किंमत टाकली. मग अशा पद्धतीने ते एका पॉट बनवण्याचा खर्च कासमचा आहे 100 रुपये. मग असे 6 बनवण्याचा किती येईल तुमचे? 600 रुपये. सो अशा पद्धतीने तुमच्या प्रॅक्टिस सेट 2.6 मधले एकूण 6 उदाहरणं इथे झालेले आहे. आता राहिले फक्त 4 उदाहरणं, पण ते पण खूप मोठे मोठे आहे. त्याच्यामुळे मी सेपरेट हळूहळू बनवते आहे, कारण आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे. त्याच्यामुळे मी बिलकुल घाई करणार नाहीये. तुमची जर युनिट टेस्ट असेल किंवा कुठलाही एक्झाम्स असेल, पण आपल्याला बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करायचा. सो डोंट वरी अँड डोंट टेक टेन्शन. तुमचं मॅथ्सचं सिलेबस 100% कंप्लीट होईल, याची काहीही काळजी करू नका. सो आपल्या पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत थोडेसे 4च राहिलेले आहेत. त्याच्यानंतर हे प्रकरण संपणार आहे आणि लवकर सायन्स पण घेऊन येणार आहे. सो त्या प्रकरणांसह भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी हे जे वर्ड प्रॉब्लेम समजावून सांगते ते समजतायत का जरा नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा. आणि कुठल्या जिल्ह्यातून तुमच्या शाळेचं नाव लिहा, कुठल्या
कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही हे व्हिडिओ बघतायत, म्हणजे मलाही समजेल, जेणेकरून मला तुमचे नावं घ्यायला, जेणेकरून एखादी कॉम्पिटिशन घेतली वगैरे किंवा मला पण समजलं पाहिजे की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात. तुमचं नाव, शाळेचं नाव लिहायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला फायदा होतोय तर फायदा होत असेल तर नक्की एक लाईक करा. लाईक करणं फ्री आहे, कंजूसपणा करू नका. आणि फ्रेंड्सला पण शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.